विठ्ठल श्रीहरी विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंगांच्या या गाभाऱ्यामध्ये मी निरंजन पाठक सह्याद्री वाहिनीतर्फे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजनाचं आयोजन सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्याचं दरवर्षीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे महापूजन करत असतात सपत्नीक. यावर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे गाभाऱ्यामध्ये येणार आहेत आणि पूजन करणार आहेत. पण त्याआधी मंडळाचे विठ्ठल रुक्मिणी मंडळाचे सदस्यगण इथे सर्वजण उपस्थित आहेत. त्यातील सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून आपण जाणून घेऊया आषाढी एकादशी आणि विठ्ठल महापूजा यांचं महत्त्व. औसेकर सर. नमस्कार. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी हे पंढरीचं महात्म्य आहे. हो. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवरी देव कोठे. ह्या पांडुरंगाचं वर्णन अतिशय अप्रतिम अनेक ग्रंथामध्ये केलेलं आहे. हा देव कसा आहे? समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणीम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमालाम कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगाचं वैशिष्ट्य असं आहे की एका देवाकडे गेला तर एकच पुण्य मिळतं, पण पांडुरंगाकडे आल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवाला जर एक रूपात जर पाहायचं असेल तर ते पंढरीच्या पांडुरंगाला पाहावं लागेल. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. द्वादशलिंगाचे जे का आत्मलिंग ते हे महालिंग विठेवरी असं या पंढरीरायाचं वर्णन केलेलं आहे. आणि आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे वारकऱ्यांसाठी. तर आज दिवाळीपेक्षाही आज मोठा सण आहे, कारण आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी भक्तजन येती साधू जन येती. म्हणजे आज वारकरी पंढरपूरला आज आल्याशिवाय राहत नाही. पांडुरंगाचं दर्शन घेतो, एकादशीचा पवित्र असा व्रत करतो, चंद्रभागेचं स्नान करतो, नगर प्रदक्षिणा करतो. पंढरीत आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज आपल्याला कीर्तन भक्ती असेल, श्रवण भक्ती असेल, आज आपल्याला करता येणं शक्य जरी नसलं तरी आज माणसं आपापल्या ॲपच्या द्वारे आपापल्या घरी बसून आज प्रत्येकजण श्री विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत, कीर्तन श्रवण करतायत. सह्याद्री वाहिनीतर्फे आणि सह्याद्री वाहिनीचं तर खरोखर आज जितके आभार मानावेत तितके आभार कमी आहेत. कारण आज घरी बसल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन आज तुम्हाला आम्हाला प्राप्त होतंय. म्हणून या आजच्या पवित्र दिवशी मी दूरदर्शनचे खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आज सर्व भाविकांना एकादशी लागल्या अगदी सुंदर असं सावळे सुंदर रूप मनोहर हो सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करगटावरी ठेवोनिया राजस सुकुमारा मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. अशा श्री पांडुरंगरायाचं आज ते दर्शन घडवत आहेत. आजचा दिवस हा पवित्रालाही पवित्र करणारा दिवस आहे, मांगल्यालाही मांगल्यत्व देणारा दिवस आहे, चेतनात्वालाही चेतनत्व देणारा आजचा असा परमपवित्र दिवस आहे. सगळे वारकरी आज आनंदाने आज आषाढी एकादशीचा व्रत करतात. कारण बरेच जण 24 एकादशा करणं त्यांना जमत नाही, 24 एकादशा करणं जमत नाही, ते 4 मोठ्या एकादशा करतात. 4 मोठ्या एकादशामधून सुद्धा काही जण 2 एकादशा करतात. पण ज्यांना 2 एकादशा करणं जमत नाही ते आषाढी मात्र कधीच चुकवत नाही, तितकं लक्षात घ्या. म्हणून खूप मोठा दिवस. आणि आज या पवित्र दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला संपूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आज प्रातिनिधिक स्वरूपाने आज महापूजा करायला आज ते येणार आहेत. आणि आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः मुंबईहून आज बाय कार बाय रोड इतका पाऊस असताना सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या आज अभिषेकासाठी ते उपस्थित झाले. खरोखर धन्य. आषाढी एकादशीला ही जी महापूजा होते त्याचं महत्त्व विशद कसं कराल तुम्ही? एकूणच
पांडुरंगाच्या महापूजेला नित्य असं महत्त्व आहे. रोजच्या पांडुरंगाच्या पूजेलाच नित्य असं महत्त्व आहे. आणि आज संपूर्ण पंचामृत स्नानाने आणि विशेषतः साधू संतांच्या अभंगाने आणि तुमच्या वेदोक्त मंत्रांनी आज ह्या तिन्हीचा इथं समन्वय तुम्हाला पाहायला मिळतो. वेदोक्त मंत्र, जगद्गुरूंचे अभंग आणि साधू संतांचे अभंग याच्या माध्यमातून आज एकादशीची महापूजा संपन्न केली जाते. आपल्या या सगळ्या गाभाऱ्यामध्ये आपली सर्व सदस्यगण इथे जमलेली आहेत. बहुतांशतः सदस्य इथे उपस्थित आहेत. हा सोहळा साकार करताना काय काय गोष्टीचं भान या कोरोना काळामध्ये आपण ठेवलेलं आहे? या कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण मंदिर रोज 3दा सॅनिटाईज केलं जातं, सोशल डिस्टन्स पाळलं जातं. त्यानंतर जितकं काही संपूर्ण मास्क शिवाय कुणालाही मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. ज्या ज्या शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्या सर्व नियमाचं आज आम्ही पालन करून सर्व गोष्टी आज आम्ही करतो. आदरणीय बगरे गुरुजी पण इथे उपस्थित आहेत. ते मंदिर समितीचे सन्माननीय सदस्य आहेत. मंदिर समितीचे सन्माननीय संभाजीराजे शिवसेनेचे आहेत. आज ते मंदिर समितीचे नमस्कार सन्माननीय सदस्य आहेत. सल्लागार समितीचे सदस्य सुनीलजी रुकारी साहेब आहेत. आदरणीय जळगावकर महाराज वारकरी फडकरी दिंडी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि मंदिर समितीचे सन्माननीय सदस्य आहेत डॉक्टर दिनेशजी कदम साहेब. मंदिर समितीचे सन्माननीय पोलिसांनी इथे सांगितलेलं आहे की सर्वांनी कृपया मास्क करा. मी देखील मास्क वरती करतो. आणि विठ्ठलाच्या या पावन भूमीवरती ही सर्व सदस्य मंडळी. बागरे गुरुजी, तुम्ही काय सांगाल विठ्ठलाचं रूप? काय सांगावं की जो खरं तर आजच्या या दिवशी पांडुरंगाचं जो कोणी दर्शन घेईल त्याच्या नेत्रांमधून धार आलीच पाहिजे. कारण इतकी एकरूपता जी आहे ती त्या माध्यमातून आपल्याला साध्य होत असते. आपल्या सर्वांना कल्पना आहे की या करोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रातली समस्त सगळी मंदिरं बंद ठेवावी लागलेली आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या पांडुरंगाचं दर्शन व्हावं ही आस प्रत्येकाच्या मनात आहे. आणि म्हणून या सगळ्या नियमांचं पालन करून आज आपण हा सगळा महोत्सव करतोय. आणि म्हणून पांडुरंगाचं पहिल्यांदा दर्शन झाल्यानंतर ते आपण म्हणतो ना, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, तसं ते झालं की नेत्राश्रूंमध्ये ते भगवंत कसे दिसतात ते एक वेगळी अनुभूती मात्र त्याच्याने प्राप्त होते. एवढं नक्की. हो, पांडुरंगाला पांडुरंग असं उच्चारणात करण्यात येतं विठ्ठलाला, तर त्याविषयी आपण काय विषय करा? नाही, तो श्रीरंग पांडुरंग आहे. बरोबर. अनेकविध रंगांनी एकत्र एकरूप असलेला तो पांडुरंग आहे. म्हणून तो पांडुरंग. की अनेकविध रंग आहेत जीवनातले, अनेकविध रंग. मग ते प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असणारे आहेत आणि म्हणून तो पांडुरंग आहे. हो. मला वाटतं सीएम साहेबांचं आगमन होत आहे. मला बाहेरच्या कानी सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. लवकरच सीएम साहेबांचं दर्शन होणार आहे आणि त्यानंतरच महापूजेला आपण सुरुवात करणार आहोत. सर्व भक्तगणांनी, सह्याद्रीच्या सर्व दर्शकांनी या महापूजेचा सोहळा अतिशय आनंदाने बघावा. सीएम साहेबांचं आगमन होत आहे. कृपया कॅमेरा तिकडे वळवा.
सह्याद्री वाहिनीतर्फे आपलं स्वागत आहे. नमस्कार. श्री क्षेत्र पंढरपूर इथनं आपण सह्याद्री वाहिनीवरनं आज आषाढी एकादशीची जी महापूजा होणार आहे त्याचं थेट प्रसारण सालाबाद प्रमाणे पाहत आहात. मनाली दीक्षित यांना मी विनंती करतो की त्यांनी पांडुरंगाचं वर्णन आणि सीएमचं स्वागत तिथे होणार आहे. महापूजेचा सोहळा सह्याद्री दर्शकांना दाखवावा. चला जाऊया. संतांचं माहेर सर्व सुखाचा आगर असलेल्या अशा भूवैकुंठ पंढरीमध्ये आज आषाढी एकादशीचा सुख सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आता काही वेळापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मीताई ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. आता शासकीय पूजेला थोड्याच वेळात सुरुवात होईल. खरोखर समस्त वारकऱ्यांसाठी आजचा सोनियाचा दिनू असंच म्हणावं लागेल आणि या दिवसाची प्रतीक्षा प्रत्येक वारकरी दरवर्षी करत असतो. मात्र यंदा थोडंसं करोना संकटाने आपल्याला थोडंसं वेसण घातलेली आहे. उत्साहाला थोडंसं वेसण घालत संयम शिस्तीत अशा प्रकारे हा सुख सोहळा साजरा केला जातोय. चंद्रभागा तीरी जी आहे नीरव शांतता दिसतीये. वैष्णवांची मांदियाळी भरणाऱ्या पंढरीमध्ये यंदा वैष्णवांचे जथ्थे नाहीयेत, पण ठीक आहे ना. घरोघरी बसून भाव तिथे देव अशी धारणा मनात ठेवूनच नामसंकीर्तनातूनच प्रत्येक वारकरी आणि प्रत्येक भक्त घरोघरी या विठू माऊलीच्या भक्तीमध्ये लीन झालेला असणार आम्हाला विश्वास आहे. आणि सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक वारकरी प्रत्येक भक्त आज आषाढी एकादशी निमित्त जी महापूजा होते त्याचं थेट प्रसारण पाहणार आहात. या आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आसुसलेला वारकरी खरं म्हणजे दरवर्षी पायी वारी करत असतो आणि वारी म्हणजे एक सांस्कृतिक संचित, सांस्कृतिक ऐश्वर्य जणू. मात्र मागच्या वर्षी देखील आणि यंदा देखील करोनाचं संकट असल्यामुळे थोडीशी नियमावली घालण्यात आली आणि त्या नियमावलीचं शिस्तबद्धतेनं पालन करतच वारकरी आपापल्या घरी बसून श्री विठू माऊलीची पूजा करते. विठ्ठलाच्या गर्भगृहामध्ये सपत्नीक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. पूजेला सुरुवात झालेली आहे. सागरसंगीत मंत्रोच्चार पठण सुरू झालेलं आहे. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा दोन भक्कम तीरांमधून वाहणारा अखंड प्रवाह म्हणजेच पंढरपूरची आषाढी वारी. आणि समस्त वारकरी संप्रदाय म्हणा, समस्त भक्तगण वारकरी म्हणा, त्यांच्यासाठी हा सुख सोहळा म्हणजे एक आनंद सोहळाच म्हणावा लागेल. शासकीय महापूजेला आता सुरुवात झालेली आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनेच दरवर्षी ही शासकीय पूजा होत असते. नेत्रोदक स्पर्शः आचम्य केशवाय स्वाहा नारायणाय स्वाहा माधवाय स्वाहा गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः. आपण पाहताय शासकीय महापूजेला सुरुवात झालेली आहे. भूमी, शंख, कलश अशा आवरण पूजेला सुरुवात झाली. साहित्य पूजेनंतर महापूजा होत असते. आणि हे पूजा करण्याचं भाग्य लाभणं देखील खूपच त्याला महत्व असतं. इव्हन पूजेचं दर्शन घडलं तरी देखील जन्मोजन्मीचं
पुण्य आपल्याला लाभले अशीच भावना वारकऱ्यांच्या मनामध्ये असते आणि हे दर्शन सह्याद्री वाहिनी अनेक वर्ष थेट प्रसारणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। श्री विठू माऊलीचं दर्शन आपल्याला घर बसल्या सह्याद्री वाहिनीच घडवून आणत आहे आणि मागच्या 2 वर्षांपासून म्हणजे मागचं वर्ष 2020 आणि आता 2021 हे तर खरोखरच संकटाचंच वर्ष म्हणावं लागतील ही दोन्ही वर्ष आणि या दोन्ही वर्षी तर प्रत्येक वारकरी घर बसल्या सह्याद्रीच्या वाहिनीतूनच आषाढी एकादशीच्या निमित्तानं श्री विठ्ठल माऊली रुक्मिणी माऊली त्यांचे शासकीय पूजा किंवा या दोन्ही मूर्तींचं दर्शन घडत आहे। खरं म्हणजे मागचे 2020 साल आणि हे साल वारी चुकली असं एक शल्य प्रत्येकाच्या मनात होतं। मात्र हरकत नाही, सह्याद्री वाहिनी तुमच्या साथीला आहे आणि म्हणूनच तुम्हाला हे पुण्य आज लाभतंय। शासकीय महापूजेचं थेट प्रसारण आपण आता पाहताय श्री विठ्ठलच्या गर्भगृहातनं। असं म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केलं म्हणून या विठ्ठले कृपा केली। खरोखरच जन्मोजन्मीचंच पुण्य असतं म्हणूनच अशा प्रकारे दर्शन घडत असतं आणि हे दर्शन घेण्यासाठी मैलोन मैल चालत खरं म्हणजे प्रत्येक वारकरी पंढरीमध्ये दाखल होत असतो। मात्र करोनाचं संकट आहे, थोडासा या वेगाला या उत्साहाला थोडीशी वेसण घालावी लागते, इलाज नाही। परंपरा राखल्या जात आहेत मात्र नियमावलीचं पालन करूनच 2020 साली आणि आता या 2021 साली आषाढी एकादशीची पूजा संपन्न होते। तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनं। या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो। पूजा करायला मिळणं देखील खूपच त्याच्यासाठी भाग्य लागतं आणि सपत्नीक आता मुख्यमंत्री शासकीय पूजा करतायत। दरवर्षी आपण सर्वांना माहितच असेल, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविद्य पत्नींसोबतच मानाचे वारकरी असं एक दाम्पत्य देखील असतं, त्यांना देखील या पूजेचा मान मिळत असतो। दरवर्षी खरं म्हणजे असा एक प्रघात आहे की दर्शनाची जी रांग असते त्या दर्शनाच्या रांगेमध्ये जो पहिला वारकरी असतो त्याला आणि त्याच्या पत्नीला या पूजेचा मान मिळत असतो। मात्र यंदा आणि मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे करोनाचं संकट होतं म्हणून भक्तांसाठी देऊळ बंद आहे। मग काय करायचं? मग यंदा विणेकरी जे असतात त्यांच्यातनच दाम्पत्याची निवड करण्यात आली आणि यंदाचं दाम्पत्य जे आहे जिल्हा वर्धा केशव शिवदास कोलते आणि इंदुबाई कोलते या 2 वारकऱ्यांना खरोखरच जन्मोजन्मीचं पुण्य लाभलंय आणि यावर्षी पूजेचा मान मिळालेला आहे। षोडशोपचारे पूजा दरवर्षी केली जाते, त्याचंच थेट प्रसारण आता आपण पाहताय। राजस सुकुमार मदनाचा पुतळा। लौकिक अर्थाचं सौंदर्य खरं म्हणजे पांडुरंगाच्या ठाई नाही, मात्र त्याचं केवळ दर्शन जरी घडलं तरी आपल्याला नवी ऊर्जा नवी चेतना मिळत असते आणि ही चेतना वर्षभर प्रत्येकाला पुरत असते आणि त्याच ओढीनं आषाढी एकादशीला प्रत्येक जण पंढरीत दाखल होत असतो। मात्र तुम्हाला माहिती आहे यंदा पंढरी सुनी सुनी आहे, कारण करोनाचं संकट आहे, काही नियम घालून दिलेले आहेत आणि त्यानुसार केवळ 400 वारकरी म्हणजे ज्या 10 पालख्या असतात प्रत्येक पालखीमध्ये 40 वारकरी अशा प्रकारे 400 वारकऱ्यांना पंढरपुरीमध्ये प्रवेश करण्याचा जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे। खरं म्हणजे दरवर्षी 10 लाखांच्या आसपास वैष्णवांची मांदियाळी इथे भरत असते, मात्र मागच्या वर्षी आणि यंदा हा वैष्णवांचा जत्था जो आहे तो येऊ शकलेला नाहीये। पण हीच विठू माऊली आपल्याला स्वयंशिस्त शिकवत असते, हीच विठू माऊली आपल्याला संयम देखील शिकवत असते आणि वारकरी तो संयम राखतच
गेली 2 वर्ष म्हणजे 2020 आणि यंदा वागत आलेले आहेत. मनी इच्छा तर खूप आहे, मन आसूसलेलं आहे विठू माऊलीच्या दर्शनासाठी. मात्र कुठेतरी मनाला आवर घालण्याची देखील शक्ती प्रत्येकाच्या ठायी आहे. थेट प्रसारण आता आपण श्री विठ्ठलाचं आषाढी एकादशीच्या दिवशी आपण घेत आहोत. खरोखरच अंगावरती रोमांच उभे राहतात अशी ही पंढरीची, पंढरपूरची पांडुरंगाची ही मूर्ती बालुकामय अशी मूर्ती आहे. जन्मोजन्मीचं पुण्य आपल्याला मिळाल्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये येते. मंत्रोपचार तसंच षोडशोपचारे पूजा आता सुरू आहे. फुलांनी सजवलेलं आहे गर्भगृह. आणि ही पांडुरंगाची मूर्ती, तिचं वर्णन तर संत महात्म्य देखील जे आहेत ते करताना थकलेले आहेत. संतांचे शब्द जे देखील आहेत ते त्यांना थिटे पडताना दिसतात, कारण इतक्या सुंदर मूर्तीचं वर्णन ते करूच शकत नाहीत. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखील या. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. खरोखर विठ्ठलाचं दर्शन आपण घर बसल्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून घेतोय. मुळातच एक तेजोमय अशी ही मूर्ती आणि त्याच्यावरती ही ल्यायलेली जी वस्त्र आहेत त्यांनी त्याचं तेज अधिकच झळाळून निघालंय. वस्त्रालंकार आहेतच, या मूर्तीला सजवलं जात आहे कारण आजचा सोनियाचा दिनू आहे. 28 युग हा पांडुरंग आपल्या भक्तांसाठी एका विटेवर उभा आहे आणि तो नेहमी या वारकऱ्यांना सांगत असतो की माझा विसर न घडावा. आणि खरोखरच वारकरी विसरूच शकत नाहीत. त्यांनी जो घालून दिलेला मार्ग आहे त्याच मार्गाने मार्गक्रमण करतायत. एक शक्ती, एक संयम प्रत्येकाच्या ठायी दिसून येतो. माणसात देव शोधणारा असा हा वारकरी संप्रदाय. श्री क्षेत्र पंढरपुरातलं हे विठ्ठल मंदिर आणि विठ्ठलाचं गर्भगृह, त्यातून शासकीय पूजेला सुरुवात झालेली आहे. मगाशी मी जसं म्हटलं की संत साहित्यातनं देखील विठ्ठलाचं वर्णन घडलेलं आहे. अनेक संतांना काय लिहून काय नको असं होऊन गेलेलं आहे. अनाथांचा नाथ कुणाला वाटत असतो तर कुणाला भक्तांचा प्राण दिसत असतो. साधकांचा मायबाप असतोच, योग्यांचे निजधनही असतो. दिनांचा दयाळू असतो, कृपेचा सागर असतो. काय लिहून काय नको असं होऊन गेलेलं असतं संतांना. आणि संतांनी घालून दिलेल्याच मार्गावरती वारकरी संप्रदाय म्हणा किंवा वारकरी जो आहे शतकानुशतक मार्गक्रमण करतोय. फुलांनी सुंदर असं हे गर्भगृह सजवलेलं आहे. आता पंचामृत स्नानाला सुरुवात झालेली आहे. मलापकर्ष स्नान म्हणजे अंगावरील जो मल असतो तो काढण्यासाठी अशा प्रकारे हे स्नान असतं. मग पंचामृताने त्याची पूजा केली जाते. अशी सागर संगीत पूजा आषाढी एकादशीच्या निमित्तानं सध्या गर्भगृहात होते आणि त्याचं ते प्रसारण आपण पाहताय. दुग्धाभिषेक सुरू झालेला आहे.
विठ्ठल रूप पाविमाय परिरत्नानांते विठ्ठल रूप पाविमाची विठ्ठल रूप पाविमाची ते समचरण साधिरे विटेवरी ते समचरण साधिरे विटेवरी शर्करांच समर्पयामि शिवले रूप शिवले गंधम समर्पयामि उत्तरे निर्माल्यं मोगरा फुलराय मोगरा फुलराय मोगरा गुंफिला बापर कुमादेवी वरू विठ्ठले अर्पिलाय बापर कुमादेवी वरू विठ्ठले अर्पिलाय मोगरा फुलराय मोगरा फुलराय मोगरा फुलराय मोगरा मोगरा फुलराय मोगरा मोगरा आपण आता बघताय दुग्धाभिषेक झाला, पंचामृत स्नानाला सुरुवात झालेली आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, न वर्णवे तेथीची शोभा. ज्ञानोबा माऊली यांना देखील या पांडुरंगाच्या मूर्तीचं किंवा पांडुरंगाचं वर्णन कसं करावं यासाठी शब्द भेटत नाहीयेत. खरोखर किती अचंबित करणारी ही गोष्ट आहे. मलापकर्ष स्नान म्हणजे शुद्धोदक स्नान झालेलं आहे. आता पंचामृत स्नानाला सुरुवात झालेली आहे. दूध, मध, साखर, दही यांनी स्नान घातलं जात आहे आणि मुळातच तेजोमय अशी जी मूर्ती आहे त्याचं तेज अधिकच झळाळून निघतं. मनुष्य रूपातील विठ्ठल हा लोकदैवत झाला आणि या लोकदैवताचं दर्शन घेण्यासाठी वारकरी जे आहेत लाखो वारकरी आसुसलेले असतात. यंदा मात्र घरबसल्या भावतेथे देव ही मनी धारणा ठेवूनच प्रत्येक घरी जे आहेत वारकरी बसलेले आहेत आणि सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून हे दर्शन घडतंय आपल्याला. खरोखरच यातच आपल्याला आनंद मानावा असंच हा क्षण आहे आणि मानायला हवा. आणि ही शक्ती, हा संयम देखील वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवत असतो. खरं म्हणजे मनाई आस तर आहेच की पायी वारी करावी, पंढरीत दाखल व्हावं आणि अगदी कळसाचं का होईना दर्शन घ्यावं. मात्र करोनाचं संकट आहे, आपल्याला विसरून चालणार नाही हे देखील त्यानं उमगलंय. आणि म्हणूनच नामसंकीर्तनामध्ये स्वतःला रममाण करत विठू माऊलीची पूजा आणि धारणा करतायत. चंदनाचा लेप लावला जातो. आपण पाहिलं या विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिलं तर त्याचा जो मुकुट आहे तो पिंडीच्या आकाराचा आहे आणि वालुकामय अशी ही मूर्ती आहे. चंदनाचा लेप लावला जातोय.
हा 28 युग हा विटेवर उभा आहे. खरोखरच वीट हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक असं म्हटलं जातं आणि पृथ्वी तत्वापासूनच संसाराचा आरंभ होतो. अशा प्रकारे संसार आणि अध्यात्म याची सांगड विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये उत्तम प्रकारे घातली गेल्याचं दिसतं. पांडुरंग, खरोखरच हा रंग जो आहे याबद्दल देखील खूप छान अशी एक मनामध्ये धारणा प्रत्येकाच्या आहे की हा काळा जरी रंग असला तरी दिव्येंद्रियामुळे तो पांढरा भासत असतो. पांडुरंग असं त्याला म्हटलं जातं. चंदनाचा लेप लावल्यानंतर शुद्धोदक स्नानाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकापाठोपाठ एक पंचामृत स्नान घातलं जाईल. आपण पाहताय फुलांची शोभा नयनरम्य अशीच आहे आणि त्यामध्ये हे साजिर गुजिर असं पांडुरंगाचं ध्यान. सुंदर ते ध्यान खरोखरच एक परमानंद असा आपल्याला लाभत असतो. अशा प्रकारे दर्शन घडलं तर. आणि यंदा करोनाच्या संकटामुळे कोणीच पायी वारी करू शकलेलं नाहीये. त्यांच्यासाठी हा सुख सोहळा सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रसारित केला जातोय. म्हणजे आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घडलं नाही हे शल्य कोणाच्या मनात असण्याची गरज नाही, कारण आपल्याला हे थेट दर्शन आता लाभत आहे. चारही वेद ज्या परमात्म्याचं वर्णन करून थकलेले आहेत, 18 पुराणही न थांबता श्रीहरी वर्णनाच्या मागे धावता धावता स्थिरावली आहेत. 6 शास्त्रही श्रीहरीचं वर्णन करत लाजून शांत बसले. अशा श्रीहरी परमात्म्याचं सगुण रूप पंढरीच्या पांडुरंगाच्या रूपानं पंढरपुरामध्ये विराजमान झालं. आणि हा लोकदैवताचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले असतात. अगदी म्हणजे 2019 सालापर्यंत शतकानुशतक जी वारीची परंपरा चालत आलेली आहे ती अखंडितपणे सुरू आहे. ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता पायी वारी करत वारकरी पंढरपुरात दाखल होतात. मात्र 2020 आणि 2021 या 2 वर्षांमध्ये पायी वारी करता आलेली नाहीये, कारण करोनाचं महासंकट आहे. आणि या विठू माऊलीला साकडं घालण्याची ही इच्छा आहेच, कारण हा जो करोनारूपी राक्षस आहे त्याच्यापासून आम्हाला मुक्ती दे बाबा, हे साकडं प्रत्येक जण घालताय. घर बसल्या का होईना मनोमन प्रत्येक जण या विठू माऊलीची पूजा आज करताय. आषाढी एकादशी खरोखर समस्त वारकरी संप्रदायासाठी अजी सोनियाचा दिनो असाच असतो. हा सुख सोहळा, आनंद सोहळा, याची देही याची डोळा आपण सह्याद्री वाहिनीच्या रूपाने माध्यमातून पाहताय. खरं म्हणजे उराउरी भेट घेण्यासाठी हा पांडुरंग जो आहे तो खूप त्याची ख्याती आहे, कीर्ती आहे. कुठलाही देव अशा प्रकारे उराउरी भेटत नसतो आपल्या भक्तांना. मात्र हा एक देव जो आहे 28 युग केवळ भक्तांसाठीच एका विटेवर उभा आहे. यंदा उराउरी भेट नाहीये, याची देही याची डोळा दर्शन नाहीये, मात्र थेट प्रसारणाच्या माध्यमातून आपण आता ह्या गर्भगृहातनं हे दर्शन घेतोय. हेही नसे थोडं की नाही का. यासाठी देखील पुण्य लागतं. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये विश्वास आहेच की श्री विठू माऊली जी आहे ती या संकटातनं पार करणारे. आषाढी नव्हे, पुढची कार्तिकी जी आहे त्या वारीला आपण नक्की पायी वारी करत पंढरपुरात दाखल होऊ, हा विश्वास यंदाही प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविश शिकळा लोपलिया. खरंच सगुण निर्गुण व्यक्त अव्यक्त द्वैत अद्वैत साकार निराकार या सर्व तत्वांचं अधिष्ठान म्हणजे पांडुरंग.
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्मसनातन विठ्ठल हा पतित पावन मानस मोहन ब्रह्मसनातन विठ्ठल हा ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ब्रह्मसनातन विठ्ठल हा. ज्ञानोबा माऊलीने खरोखर अगदी चपखल शब्दामध्ये पांडुरंगाचं वर्णन केलंय. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, एका विटेवरती हे लोकदैवत जे आहे ते भक्तांसाठी त्यांची वाट पाहत उभा आहे. या विटेची देखील एक खूप छान कथा आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी द्वारकाधीश जेव्हा आले होते तेव्हा पुंडलिक जो होता माता पिताच्या सेवेमध्ये मग्न होता, लीन होता. तेव्हा त्यांनी एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवरती पांडुरंग जे आहेत गेली 28 युग स्थित झालेले आहेत, उभे राहिलेले आहेत. बहुजन समाजाला धार्मिक म्हणा किंवा सामाजिक तत्वज्ञान समजावून देण्यासाठी मराठीची सेवा ज्ञानदेवांनी केली आणि त्यासाठी पंढरी जे आहे हे विद्यापीठ निवडलं आणि नामदेवासारखा कीर्तनकार हाताशी घेतला आणि याच संतांनी सर्वांनी इकडे लक्ष द्या. गुरुजी इतक्या सुंदर शब्दामध्ये या पांडुरंगाचं वर्णन केलेलं आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्या. ही पुंडलिकाने दिलेली भेट आहे. विठेवर देव उभे आहे. मुक्तिकेशी नावाची एक दासी होती. तिला आपल्या रूपाचा गर्व झाला होता. जेव्हा ती देवाच्या दर्शनासाठी तेव्हा देवाने तिच्यापेक्षा नाजूक घेतली. तेव्हा तिने आपले हात देवाच्या पायावर टेकवले तेव्हा ही बोलून तिने जावे. ही कृष्णावतारात गोकुळात गुरे राखाची काठी आहे. हा पितांबरचा सोगा आहे. हा वासुदेवाचा करदोड आहे. डाव्या हातामध्ये शंख आहे. उजव्या हातात कमळ पुष्प. ब्रह्मदेवाचा जन्म घेतलेली जागा आहे. हे अर्धांगिनी रुपीला बसलेले स्थान आहे. हे मृगलांचल आहे. हा कौस्तुभ मने हे मकराकार कुंडल आहे आणि शिवाकार मस्तक आहे. कैमरा मोबाइल कैमरा विठ्ठलाच्या नामाचं संकीर्तन केलं की सर्व पापांचा नाश होतो. तो भक्तीचा सोपान संतांनी दाखवला आणि मुळात देव जो होता त्याबद्दलचा धाक जो होता तो कमी करून जिव्हाळ्याचं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक संतांनी केला. आणि खरोखरच पांडुरंग आणि संत यांचं नातं देखील बघायला गेलं तर खूप अनोखं आहे. म्हणजे चक्क देव आणि संत यामध्ये भांडणही झाल्याचं दिसून येतं. नामदेव महाराज, जनाबाई किंवा पराकोटीच्या जिव्हाळ्यासोबत कधीकधी अनुराग येतो म्हणतात ना, तसंच काहीसं पांडुरंग आणि संतांमध्ये घडल्याचंही आपल्याला ऐकिवात आहे. आणि हे जे अनोखं नातं आहे त्यामुळेच देवाबद्दलचा दरारा कमी होऊन देव आपल्यातलाच आहे, सखा आहे, सोबती आहे, सदैव मदतीला धावून येणारा आहे, अशी मनोमन भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आणि आत्ताचं जे संकट आहे खरोखरच महासंकट आहे. या संकटातही आपला देव हे लोकदैवत जे आहे, पांडुरंग जो आहे, आपल्या मदतीला नक्की धावून येईल हा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. सुंदर अशा वस्त्रांनी आता त्याला सजवलं जात आहे. मगाशी मी जसं म्हटलं की केशव शिवदास कोलते आणि इंदुबाई केशव कोलते हे जे दाम्पत्य आहे त्यांना देखील या शासकीय महापूजेचा मान यंदा मिळालेला आहे.
हा मान मिळावा म्हणून वारकरी जे आहेत अक्षरशः आसूसलेले असतात, पिढ्यानपिढ्या वारी करत असतात. मात्र हा कोणाला तरी एकालाच हा मान मिळत असतो. यंदा तो मान कोलते दाम्पत्याला मिळालाय. वर्धा जिल्ह्यातलं हे कोलते दाम्पत्य गेली 20 वर्ष विणेकरी म्हणून शिवत कोलते जे आहेत हे या पंढरपूर मधलं जे मंदिर आहे तिथे पहारा देत आहेत. आणि यंदा भक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद असल्यामुळे मग मानाचा जो आहे दाम्पत्य जे आहे त्याची निवड कशी करायची, तर मग विणेकऱ्यांमधनं या दाम्पत्याची जी आहे ती निवड करण्यात आली. आणि हे कोलते दाम्पत्य आपण पाहताय सपत्नीक या शासकीय महापूजेमध्ये सामील झालंय. विठो देखियला डोळा बाई ओ, विठो देखियला डोळा बाई ओ, वेधले ओ मन तयाची गोरी, वेधले ओ मन तयाची गोरी. क्षण भरे नवी संबे विठ्ठल रुक्मिणी, क्षण भरे नवी संबे विठ्ठल रुक्मिणी, वेधले ओ मन तयाची गोरी. वस्त्र परिधान करण्याचं देखील एक शास्त्र आहे. खरोखर जशी साग्र संगीत पूजा केली जाते तशाच प्रकारे वस्त्र परिधान केली जातात. मग ती पांडुरंगाच्या मूर्तीला असू दे किंवा रुक्मिणी मातेच्या मूर्तीला असू दे, ती एक कला म्हणा किंवा एक शास्त्र आहे आणि ते देखील परंपरेनुसारच चालत आलेलं आहे. कुठल्याच परंपरेमध्ये इथे खंड पाडला जात नाही. मात्र करोनाचं संकट आहे, महासंकट आहे, हे लक्षात घेऊनच 2020 आणि 2021 म्हणजे यंदाचं जे वर्ष आहे तिथे थोड्याशा नियमावली घालून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसारच ही शासकीय पूजा संपन्न होते. विठ्ठल रुक्मिणी, क्षण भरे नवी संबे विठ्ठल रुक्मिणी, वेधले ओ मन तयाची गोरी, वेधले ओ मन तयाची गोरी. बापर कुमार देवी वरू विठ्ठलची पोरे, बापर कुमार देवी वरू विठ्ठलची पोरे.
चित्त चैतन्य मुरे बाई हो चित्त चैतन्य मुरे बाई हो वेधल्यो मन तयाची वेधल्यो मन तयाची क्षण भर नविसंबे अत्यंत भक्तिमय अशा वातावरणामध्ये प्रवचन, सत्संग, अभंग आणि टाळ मृदुंगाचा गजर अशा यांनी पंढरी दुमदुमलेली असते. मात्र यंदा मात्र थोडीशी सुनी आहे पंढरपूर किंवा पंढरी. वारी चुको न दे हरी ही भावना प्रत्येक वारकऱ्याची असते आणि वारी चुकणं ही कल्पनाच खरं म्हणजे वारकऱ्याला सहन होत नाही आणि एक सल मनामध्ये राहत असते. पण ठाईचं बैसोनी करा एकचित्त म्हणजे जिथे आहात तिथूनच एकचित्तानं नामस्मरण करा ते देखील माझ्यापर्यंत पोहोचेल ही देखील शिकवण पांडुरंगाचीच आहे. आणि या महासंकटामध्ये तर अशा प्रकारेच प्रत्येक जण मनोमन नामसंकीर्तन, भजन, अभंग, कीर्तन यामध्ये रममाण झालाय. पण आपापल्या घरी. पंढरपुरामध्ये मात्र केवळ 400 वारकरीच प्रवेश करू शकलेले आहेत. 10 पालख्यांचं आगमन झालेलं आणि त्यानंतरचा हा सोनियाचा दिनू आजचा आषाढी एकादशीचा दिवस. खरं म्हणजे क्षणिक दर्शनानं किंवा अगदी मुखदर्शन झालं नाही तरी कळसाच्या दर्शनानं सुद्धा नवी उमेद, चेतना, एक वेगळीच शक्ती प्रत्येक भक्ताला मिळत असते आणि ती वर्षभर पुरत असते आणि त्याच शक्तीवरती तो जीवन जगत असतो. संसारामध्ये रममाण झालेला असतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग. खरोखरच पांडुरंगच प्रत्येक भक्ताला सांगत असतो की मला विसरू नका आणि विसरणं तर कोणी शक्यच नाहीये. हां, यंदा उराउरी भेट मात्र शक्य नाहीये. हृदयी धरुनी आसी खेळावया न्याऊ हृदयी धरुनी आसी खेळावया न्याऊ माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्याऊ माझ्या कानाचे तुम्ही नाव भरी घ्याऊ भक्ता कारणे येणे घेतली तयारी आता आपण पाहिलं सागर संगीत, अशी पूजा झाली, शुद्धोदक स्नान, पंचामृत स्नान झालं, वस्त्र परिधान करण्यात आलेले आहेत. आता त्याच्या मुखाला अत्तराचं लेपन होतंय. चंदनाचा लेप तर लावला आहेच. सुंदर असा सुवर्णाचा मुकुट घालण्यात आलेला आहे. रेशमी वस्त्र परिधान केलेली ही पांडुरंगाची मूर्ती इतक्या जवळून सह्याद्री वाहिनीच्या माध्यमामुळे शक्य होऊ शकलेलं आहे. आपल्याला त्याचं दर्शन घडतंय. आणि न संडे बापर कुमार देवी वरू आणि न संडे बापर चंदनाचा टिळा लावला जातोय. हे देखील अगदी वर्षोनवर्ष ठरल्याप्रमाणेच प्रत्येक जण करत आलेला आहे. अशा प्रकारे चंदनाचा टिळा लावलेला आहे. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा हार मिळविती गळा. खरोखर प्रत्येक संताला या पांडुरंगाचं वर्णन कसं करू आणि कसं नाही असं होऊन जातं. किती अभंग, किती कीर्तन या पांडुरंगासाठी रचण्यात आलेली आहेत आणि या अखंड कीर्तन, अखंड संकीर्तन या आषाढी एकादशीला होत असतात.
सुंदर चंदनाचा टिळा लावल्यानंतर तर या मूर्तीचं रूप अधिकच शोभनीय झालंय. पूर्ण काम पांडुरंग जो आहे सावळा किंवा काळा नव्हेच, ज्ञानाची धवल छटा त्याच्या ठायी आहे. कर्माची कृष्ण छटा आहे आणि ज्ञान आणि कर्म एकवटल्यानंतर जो रंग होतो तो पांडुरंगाचा आहे. मगाशी पुरोहितांनी जसं पांडुरंगाच्या मूर्तीची काही वैशिष्ट्य किंवा जी लक्षणं आहेत त्याबद्दल सांगितलं. श्रींचं सिंहासन जे अत्यंत सुंदर, पुढे गरुड आणि मागे शेषाची प्रभावळ तर आहेच. वर पंचानन सदाशिव शंकराची मूर्ती असून त्यांच्या बाजूस गणपती आणि कार्तिक स्वामी यांच्या मूर्ती आहेत. डोक्यावर मुकुट जो आहे ते म्हणजे शिवलिंग आहे. विठ्ठले धरिले शिरी निजलिंग ती मुकुटाकृती असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरती आता सुवर्णाचा मुकुट परिधान करण्यात आलेला आहे. चंदनाचा टिळा आणि आता पुष्पमाळ, तुळशीमाळ. तुळस, तुळशीचा हार म्हणजे पांडुरंगासाठी खूपच प्रिय आणि तुळस हे वैराग्याचं देखील प्रतीक आहे. खूप सुंदर अशा फुलांनी या मूर्तीला आता सजवलं जात आहे. असं साजिर गोजिर जे रूप आहे सालंकृत करून मग पूजा केली जाते. चरणन सोडी सर्वता तुझ्यान पंढरीनाथ. जायचा जायचा असेल भोग तैसा तैसा घडी. चरणन सोडी सर्वता तुझ्यान पंढरीनाथ. नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझ. चरणन सोडी सर्वता तुझ्यान पंढरीनाथ. नामदेव नामाई नामदेव नामदेव हरी वासुदेव. धूपम दीपम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामि. प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. पंचखाद्य नैवेद्यांते उपहार. पंचखाद्याचा नैवेद्य आता अर्पण करण्यात आलेला आहे. नैवेद्यम समर्पयामि. फलाहार नैवेद्यांते पंचखाद्य फलाहार याचा नैवेद्य अर्पण करतोय. दरवर्षी प्रत्येक वारकरी जो असतो प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी आसुसलेला असतो. खरोखरच प्रत्येकाला पंढरपूर म्हणजे आपलं माहेरच वाटतं. मात्र करोनाचं संकट आडवं आलेलं आहे, त्यामुळे या माहेरी प्रत्येक वारकऱ्याला काही येता आलेलं नाहीये. केवळ 400 वारकऱ्यांनाच हे पुण्य मिळालेलं आहे. मात्र ठीक आहे, माणसात देव पण पाहणारा हा वारकरी संप्रदाय आहे आणि प्रत्येक माणसामध्ये देव वसलेला आहे अशी भावना प्रत्येकाच्याच मनात आहे. आता पंचारतीला सुरुवात झालेली आहे.
कसे पितांबर कस्तुरराज देव सुरवाराणी देती वेणी गरुड हनुमंत संकुहेरात जय देव जय पांडुरंगा रत्नाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे वदागा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयेती हो साधू जनयेती चंद्रभागेमध्ये स्नान देखील दर्शन हेळा मात्र होय मुक्ती केशवासी नामदेव भावे वाढती जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे वदागा जय देव हरी वासुदेव हरे मंगलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अनेन कर्मणा भगवान परमेश्वर पिंडदान नमः भवतु तत्सदश्री नमस्करोमि प्रार्थनां नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि Cameraman, please. Hiding. Oh, भैया. पांडुरंग आणि वारकरी यांचं नातं खरोखरच अलौकिक असंच आहे. मैलोन मैल ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता पायी वारी करत जेव्हा वारकरी पंढरपुरात दाखल होतो तेव्हा त्याच्या मनामध्ये काही मुखदर्शन घडावं याची देखील आस नसते. केवळ कळसाचं दर्शन घडलं तरी तो स्वतःला धन्य मानत असतो आणि मागणं काही मागणे असं आलो असंच काहीसं प्रत्येकाच्या मनात असतं. म्हणजे गर्भगृहामध्ये जाऊन जरी दर्शन घेण्याचा योग आला किंवा ते पुण्य लाभलं ना तरी काय मागावं हे सुचतच नाही. कारण प्रत्येकाला विश्वास आहे प्रत्येक क्षणी पदोपदी पांडुरंग आपल्या सोबत आहे. संकट असो कुठलीही आव्हानं असो त्याचा आशिष आपल्या सोबत आहे किंवा तोच आपल्या सोबत सदैव आहे हेच प्रत्येकाला वाटत असतं. आणि मागचं वर्ष आणि यंदाचं वर्ष मात्र साकडं घालत असताना प्रत्येकानेच सांगितलेलं आहे की या करोनारूपी राक्षसापासून मुक्ती दे, देशाला या करोनाच्या संकटापासून वाचव. आणि हेच साकडं आता मुख्यमंत्र्यांनी देखील नक्कीच घातलं असणार. अभी आपको इतना समय दिया ना हमने, अभी हमको भी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मिताई ठाकरे आणि कोलते दाम्पत्य आता गर्भगृहामध्ये उपस्थित आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये ही शासकीय पूजा श्री विठ्ठलाची संपन्न झालेली आहे. खरं म्हणजे आजचा जो आषाढी एकादशीचा दिवस आहे हा खरोखर सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस. आणि आषाढी एकादशी म्हटली की चंद्रभागेचा तीर जो आहे वारकऱ्यांनी फुलून गेलेला असे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं किंवा वैष्णवांची मांदियाळी पंढरपुरामध्ये भरलेली आहे असं चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र यंदा असं चित्र नाहीये. पंढरी सुनी सुनी आहे पण त्याला कारणही तितकंच महत्वाचं आहे. करोनाचं संकट आहे म्हणून यंदा आणि 2020 साली देखील पायी वारी घडलेली नव्हती. मात्र ती नक्की घडेल असा विश्वास प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक जण नामसंकीर्तन करत विठू माऊलीची पूजा आज करताय घर बसल्या. यंदा केवळ मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली. सर्वांनाच माहिती आहे करोनामुळे
पंढरपुरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. 9 गावांमध्ये संचारबंदी लागू करावी लागली. मात्र यंदा ही परंपरा जपली गेली. गर्दी टाळण्यासाठी मात्र काही नियम घातले गेलेत. श्री विठ्ठलाची शासकीय पूजा आता संपन्न झालेली आहे. आदित्य ठाकरेंनी देखील नतमस्तक होऊन पांडुरंगाच्या ठाई साकडं घातलेलं असणारच. मानाचं दाम्पत्य जे आहे, कोलते दाम्पत्य, त्यांनी देखील मनोमन पूजा केलेली आहे. आता याच्या पुढे श्री विठ्ठलाच्या पूजेनंतर मान जो असतो रुक्मिणी मातेचा, रुक्मिणी मातेची पूजा देखील अशाच प्रकारे षोडशोपचारे साग्रसंगीत केली जाते. या श्री क्षेत्र पंढरपूरच्या मंदिराबद्दल एक सांगायचं झालं तर खरं म्हणजे प्रत्येक देवळामध्ये बघायला गेलं तर विठ्ठल रखुमाई जी असते ती एकत्र स्थित असते. मात्र श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाचे जे मंदिर आहे, जे गर्भगृह आहे ते वेगळं आहे आणि रुक्मिणी मातेचं गर्भगृह वेगळं आहे. त्याला देखील एक कथा आहे. म्हणजे रुक्मिणी जेव्हा द्वारकेहून पंढरपूरला कृष्णावरती रुसून आली होती आणि दिंडीर वनामध्ये तपश्चर्येला बसली होती. भगवान श्रीकृष्ण भेटायला आले, पण बायकोला पहिलं न भेटता ते भक्त पुंडलिकाकडे गेले आणि म्हणूनच ते रुसून बसली, अशी एक आख्यायिका आहे. आणि म्हणून या श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये ही रुक्मिणी माता जी आहे तिचं गर्भगृह म्हणा किंवा तिचं मंदिर जे आहे ते वेगळं आहे. राही रखुमाई यांच्या मूर्ती श्रीदेवी भूदेवी स्वरूपात, चामरधारिणी स्वरूपात असून त्या श्री पांडुरंगापेक्षा मोठ्या आहेत. आपण 2 दृश्य पाहताय. आत्ताच श्री विठ्ठलाची जी शासकीय पूजा केली त्याचं गर्भगृह आपल्याला दिसतंय आणि दुसरीकडे रुक्मिणी मातेची पूजा आता सुरू आहे, त्याचं देखील दृश्य आपण पाहताय. रुक्मिणी मातेची पूजा देखील आता सुरू झालेली आहे. ही मूर्ती देखील सालंकृत अशीच असते. त्या मूर्तीच्या पायावर स्वस्तिक आहे, पायात नुपुर म्हणजे पैंजण आहेत. या पाषाण रूपी मूर्ती जी आहे त्याच्या मूर्तीवरती शालूच्या निरा देखील दिसून येतात. आता वस्त्रांनी मढलेली आहे त्यामुळे तशा दिसणार नाही. मात्र एकंदरीत जी मूर्तीचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये या शालूच्या निरा या पाषाणरूपी मूर्तीमध्ये दिसून येतात. आणि रुक्मिणी मातेच्या पूजेबद्दल वैशिष्ट्य एक सांगायचं झालं तर ही महिला पुरोहित ज्या असतात त्या ही पूजा करत असतात. यामध्ये देखील समानतेचा एक दरवळ दिसून येतो. जसं विठ्ठल जे आहे समचरणात आहेत त्याच्यातनं देखील समता एकतेचा संदेश होतो, एकतेचा संदेश दिला जातो. तसंच अशा प्रकारे रुक्मिणी मातेची पूजा महिलेच्या हातून करण्यामध्ये देखील हाच संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातो. ही पाषाणाची मूर्ती आहे. मुळातच तिचं तेज जे आहे ते आपल्याला दिसतंय. पांडुरंगाची मूर्ती ही वालुकाश्म आहे तर ही पाषाण रूपी अशी मूर्ती आहे. आता या रुक्मिणी मातेची देखील षोडशोपचारी पूजा होईल. शुद्धोदक स्नान घातलं जात आहे. या मूर्तीबद्दल बघायचं झालं तर तुम्हाला आता दृश्यांमधनं दिसून येईल की तिच्या एका हातामध्ये करंडा आहे आणि एक हात कमरेवर आहे. अलंकार आहेत म्हणजे ती मूर्ती देखील सालंकृत अशीच आहे. आता हिला देखील पंचामृत स्नान घातलं जाईल.
साधारण ही 2.5 ते 3 कोटी मूर्ती आहे आणि तिला चक्क 9 वारी नेसवली जाते आणि एक कसब देखील खरोखरच शिकावं लागतं. ही एक कलाच आहे आणि शास्त्रोक्त पद्धतीनंच अशा प्रकारे हा शालू नेसवला जातो. दुग्धाभिषेक सुरू आहे. सुरभिनोमुखाकर प्रण आयं सिदार्यत ओम घृतं निमिषघृतपसयोर्घृतेश घृतपसधाम अनुश्रोतमादयस्य स्वाहा वृतिमृषपं वक्षाव्यम् ओम मधुवादारुदाय दे मधुक्षरन्ति सिन्धवः मा श्रीरसतोषधीः जगन्माता रुक्मिणी देवी तिचं सालंकृत असं रुपडं आपल्याला आता थोड्याच वेळात दिसणार आहे. आता सध्या पंचामृता स्नान सुरू आहे आणि त्यानंतर तिला अलंकारांनी आणि अलंकार जे आहेत त्यांनी सजवलं जाणार आहे. मित्राय वरोडाय वायव्य बृहस्पती मधुमामदाभ्यः पयादिकृत मधुशर्करा स्नानं नम्रपयामि. मधुशर्करा स्नान झालेलं आहे. तोंड गोड करण्यात आलंय शर्करेनं. पुन्हा शुद्धोदक स्नान आणि दुग्धाभिषेक सुरू आहे. रज्यां हिरण्यं निजयं कामठवं पुरुषानः अशो पूर्वां प्रथमध्यामस्नाद प्रबोधिनी श्रियं देवी मुपवये श्रीरमादेवी जुष्टदां आं सोऽस्मितां हिरण्यप्राकार आर्द्राञ्जलन्तीं तृप्तान्द्रपयन्त्ये पदमे स्थितां पद्मवर्णान्तां यो ही मूर्ती जे आपण बघतोय तिच्या चेहऱ्यावरती जर का बघितलं तर मुळातच तिला नथ घातलेली आहे म्हणजे सालंकृत अशी आहे. करंडा देखील तुम्हाला आता दिसतोय या रुक्मिणी मातेच्या हातामध्ये आहे आणि पायी पैंजण देखील आहेत. मगाशी मी जसं म्हटलं शालूच्या निर्या देखील दिसत आहेत बघा तुम्हाला. या मुळातच या पाषाण मूर्तीमध्ये हे अलंकार आहेतच. मनसा काममागोदिमर्षमहीमये पुरुणां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतायः हृदयमेन प्रयाभूता मयि सम्भवगतमा श्रियं वासियमे कुले मातरं पद्ममालिने आपत्रचन्द्रसिग्धानिकलीदवसमेघ्रे देवीं मातरं श्रियं वासियमे कुले आरणाय्यकरणीं यस्यं सुवर्णां हेममालिने सूर्यां हिरणमयं लक्ष्मीं जातवेदो मावा आरदरां पुष्करणीं पुष्टिं मङ्गलां मधुमवालिने आपण श्री क्षेत्र पंढरपूर इथनं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातनं श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेचं थेट प्रसारण सह्याद्रीच्या माध्यमातून पाहत आहे. याआधी आपण पाहिलं श्री विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा झाली, साकडं घातलं गेलं आणि आता रुक्मिणी मातेला स्नान घातलं जात आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.